गर्भवती मातांना पैशांचे आमिष दाखवत त्यांच्याकडून नवजात बालक घेऊन त्याची विक्री करणाऱ्या एका महिलांच्या टोळीला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे। या टोळीने काही दिवसांपूर्वी एका 40 दिवसांच्या बालकाची विक्री केली होती। त्यानंतर एका 5 दिवसांच्या बालकाची ते 8 ते 7 लाखात विक्री करणार होते। ट्रॉम्बे पोलिसांनी याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून यामध्ये 6 महिलांना अटक केली आहे। यातील मुख्य आरोपी महिला एका संस्थेच्या आड हा काळा धंदा चालवत होती। तर यामध्ये पोलिसांनी गोवंडी शिवाजीनगर परिसरातील एका बोगस नर्सिंग होमवर देखील कारवाई केली असून विक्री झालेल्या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। परिसरामध्ये नवजात बालकांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याच्यामध्ये एक नेक्सस आणि रॅकेट कार्यरत आहे। या संदर्भामध्ये आमच्या टीमने PSI नाणेकर यांनी त्याच्यामध्ये वर्कआउट केलं। इन्फॉर्मेशननुसार आम्ही त्याच्यामध्ये जो ट्रॅप लावला त्या ट्रॅपनुसार आम्ही आत्तापर्यंत 6 आरोपी याच्या संदर्भात अरेस्ट केलेले आहेत। जे डील त्यांची ठरत होती त्याच्यानुसार 5 लाख रुपयामध्ये नवजात बालकांची ती विक्री होत होती। यामध्ये प्रेग्नंट लेडी आयडेंटिफाय केल्या जात होत्या। तदनंतर त्या लेडी ज्या आहेत त्यांचं मेडिकलचा पूर्ण एक्सपेन्सेस या रॅकेटतर्फे घेतला जात होता आणि नंतर डिलिव्हरी देखील त्या ठिकाणी करून नंतर त्या नवजात बालकांची एजंट्सच्या माध्यमातून विक्री केली जात होती। तर यात आम्ही एक मास्टरमाइंड जी जुलिया लॉरेन्स फर्नांडिस म्हणून आहे हिला अरेस्ट केली आहे। जुलिया फर्नांडिस ही यापूर्वी देखील वेगवेगळ्या ऑफेन्सेसमध्ये ती निष्पन्न झाली होती आणि असे 7 ऑफेन्सेस तिच्यावर रजिस्टर्ड आहेत। शेवटचा 2022चा ऑफेन्स यात जुलिया फर्नांडिसवर होता। तिने एजंट म्हणून 3 लोक ठेवलेले होते। या एजंटचं जे काही काम होतं त्याच्यामध्ये प्रेग्नंट लेडी आयडेंटिफाय करणे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा पूर्ण मेडिकल एक्सपेन्सेस वगैरे करून त्यांना कन्व्हिन्स करून बालकांची विक्री करण्यासंदर्भात पुढची प्रोसिजर करणे असे 3 होते। या व्यतिरिक्त एक बोगस डॉक्टर देखील आम्ही आयडेंटिफाय केलं आहे की जे शिवाजीनगर परिसरामध्ये त्या ठिकाणी इलिगल नर्सिंग होम चालवत होती आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा डिलिव्हरीज देखील करण्यात आल्या आणि नंतर ते मुलांना देखील त्या ठिकाणी ठेवलं जात होतं। तर सायरा बानो नबीउल्ला शेख म्हणून आम्ही यात एक बोगस डॉक्टर आयडेंटिफाय केली आहे। या व्यतिरिक्त 3 जे एजंट्स होते हे एजंटमध्ये गोरीबी उस्मान शेख, शबाना शाकीर शेख आणि रीना नितीन चव्हाण असे 3 एजंट आम्ही आयडेंटिफाय केलेत। या संदर्भामध्ये आम्ही जो गुन्हा दाखल केला तो IPC सेक्शन 370 34 तसेच सहकलम 81 आणि 87 बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015चा तसेच सहकलम 33 आणि 36 महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम 1961 हे ॲक्च्युली जे इलिगल नर्सिंग होम ते चालवत होते या संदर्भात आम्ही केलेली कारवाई आहे आणि गुन्हा दाखल केला आहे। पुढचा आमचा तपास या संदर्भात चालू आहे। या माध्यमातून आम्ही नवजात असे 2 बालके जे होते ते या नेक्ससने विकलेले ते देखील आयडेंटिफाय करून त्यांना सध्या आम्ही बाल आनंद आश्रम या ठिकाणी त्यांना दाखल केलेलं आहे। तर एक ट्रॉम्बे पोलीस स्टेशनने मिळालेल्या इन्फॉर्मेशनवर पूर्ण हे नेक्सस जे आहे हे नेक्सस ओपन केलं आहे। यात रिमार्केबल अशी गोष्ट आणखी अशी आहे की जी जुलिया लॉरेन्स फर्नांडिस आहे हिने अहम नावाची एक NGO स्थापन केलेली होती आणि NGOच्या माध्यमातून ती देखील हे काम करत होती। तर या NGOचं जे लायसन्स आहे रजिस्ट्रेशन आहे रद्द करण्यासंदर्भात आम्ही पाठपुरावा करीत आहोत। तसंच ती स्वतः जुलिया ही DMLTचं प्रशिक्षण घेतलेली तिने घेतलेलं होतं आणि यातनं तिचं पुढचा एक मानस असा होता की एक सोनोग्राफी सेंटर देखील तिला तयार करण्यासंदर्भात ती प्रोसेस करत होती। तर याबाबत देखील आम्ही जे काही ॲप्लिकेशन्स केलेले आहेत तिने तर संबंधित विभागाला आम्ही तिचं या सगळ्या बॅकग्राऊंडच्या बाबत कळवित आहोत। सध्या हे सर्वही आरोपी ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत। यापूर्वीचे जे काही त्यांचे बेल झालेल्या होत्या या बेल रिजेक्ट करण्यासंदर्भात कॅन्सल करण्यासंदर्भात आम्ही संबंधित माननीय कोर्टाला देखील पाठपुरावा करीत आहोत। तर एक चांगलं असं डिटेक्शन आमचं PSI नाणेकर आणि यांच्या टीमने केलेली आहे। तर यात अद्याप आम्ही 6 जे आरोपी आहेत त्यांना अरेस्ट केलेलं आहे। सर याआधी त्या महिलांनी किती मुलांना अशा प्रकारे या पूर्वीचे जे 7 ऑफेन्सेस आहेत त्याच्यामध्ये जे ऑफेन्सेस काही क्राईम ब्रांचच्या युनिटने दाखल केले होते
तसेच मानखुर्द पोलीस स्टेशन, वडाळा TT पोलीस स्टेशन, ठाण्यात देखील एक ऑफेन्स आहे. आणि या ऑफेन्सेसमध्ये आणि आत्ताच्या याच्यानुसार आम्ही ह्या सगळे जे सोर्सेस आहेत, हे जे काही त्यांची इनपुट आहेत आणि इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर आम्ही काम करतो आहे आणि आणखी आमची टीम त्याच्या बाबतीमध्ये काम करीत आहे. ज्यांनी ते विकत घेतले आहेत त्यांची काही चौकशी झाली आहे का? कारण सगळी लिगल प्रोसिजर करावी लागेल. अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये ज्यांच्याकडे विकत घेण्यात आलेले त्याच्या बाबतीत देखील आम्ही चौकशी केली आणि चौकशीमध्ये ज्यांना मुलं होत नाहीत अशाच फॅमिलीज आम्हाला आत्तापर्यंत आयडेंटिफाय झालेल्या आहेत. फक्त हे नवजात बालकच होते की आणखी काही म्हणजे आम्ही जे काही 2 बालकं आत्तापर्यंत रिकवर केली त्याच्यामध्ये एक बालक जो होता तो 5 दिवसाचा होता आणि दुसरा बालक 45 दिवसाचा होता. तर ही जी टोळी आहे ही नवजात बालकांच्या बाबतीतच काम करते. अगदी प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्यापासनं तिचे मेडिकल एक्सपेन्सेस घेऊन त्यानंतर डिलिव्हरी करणे आणि डिलिव्हरीनंतर इमिजिएटली ते बालक जे आहे त्याला ते त्यांच्याकडनं घेऊन हँडओव्हर करून देत होते. यात जे काही 5-1 लाखाची डील होत होती त्यातली जी लेडीचं जे बालक होतं त्या बालकाच्या बाबत त्यांना त्या लेडीला 1 लाख रुपये ते देत होते. सर याच्यामध्ये यांनी काय ऑनलाईन साईट बनवली किंवा काही इतर असं हे होतं कारण अप्रोच कसे करायचे ज्यांना याबाबत अद्याप आमचा तपास चालू आहे. पण सध्या प्रेग्नंट लेडी आणि पोटेन्शियल जे काही हे आहेत माता बघण्यासाठी या संदर्भात ते एजंट्स त्यांनी केलेले होते. परंतु तिथून पुढचं जे नेक्सस होतं हे सर्व फक्त ही जी जुलिया फर्नांडिस आहे ही हँडल करत होती आणि ती तिच्या कॉन्टॅक्टच्या माध्यमातून हे सगळं करत होती. जुलिया फर्नांडिसवर 1 वर्ष पहिली गुन्हा दाखल 22 क्राईम ब्रांचने केलेला. त्या संदर्भात त्यावेळी पण नर्सिंग होम चालू होते. आता परत हे गुन्हा झालेला आहे. नेमकं याच्यावर काय मोका अंतर्गत काय कारवाई किंवा इतर काय आपण कारवाई इतर जे काही गुन्हे दाखल आहेत 7 गुन्हे, या गुन्ह्यांचे आम्ही डिटेल्स सर्व घेत आहोत आणि त्यावेळचे विक्टिम्स आणि त्यावेळचे अक्यूज हे सगळे इन्फॉर्मेशन घेऊन आम्ही पुढच्या तरतुदीनुसार कारवाई करतो. यामध्ये भारताच्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात देखील या मुलांच्या बाबतीमध्ये ते काम करत होते आणि त्यामध्ये आम्ही हे जी जुलिया फर्नांडिस आहे हिची चौकशी अधिक आम्ही करीत आहोत आणि तिचे सगळे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत त्याच्या माध्यमातून वर्कआउट करत आहोत. सर हे जे 6 आरोपी पकडलेले आहेत हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत का? यातली जुलिया फर्नांडिस हिच्यावर 7 गुन्हे आहेत आणि ती यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये बेलवर बाहेर आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या संदर्भात आम्ही मान्य कोर्टाला त्यांचे बेल रिजेक्ट करण्यासंदर्भात कॅन्सल करण्यासंदर्भात वर्कआउट करतो. मुंबईमध्ये काय याच्या काय टीम्स आहेत का? यांच्याकडनं काही कबुली तुम्हाला मिळाली आहे? यामध्ये सध्या जुलिया जी दिसून येते तिचंच हे नेक्सस आहे. ती वेगवेगळ्या एजंट्सच्या माध्यमातून हे सगळं करून घेते. जुलिया थोडा एक्सप्लोर करणार का कशा या क्षेत्रात दुसरी एज्युकेशन क्वालिफिकेशन सध्या ती आता जे काय आम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली त्यानुसार DMLTचं तिचं बॅकग्राऊंड आहे आणि या व्यतिरिक्त NGO देखील ती चालवते. तर याबाबत आम्ही पाठपुरावा करीत आहोत की NGOचं जे काय रजिस्ट्रेशन आहे ते कॅन्सलेशनसाठी पाठपुरावा करतो आम्ही. सर काही डॉक्टर पकडलेले आहेत यामध्ये एक डॉक्टर अजून काही डॉक्टर आहेत का? नाही, याच्यामध्ये एक सायरा बानो नबीउल्ला शेख म्हणून जी आहे जी इलिगल नर्सिंग होम चालवत होती आणि शिवाजीनगर परिसरात होतं. आम्ही तिला अरेस्ट केलेलं आहे. तिच्याकडे कुठलीही मेडिकल प्रॅक्टिस करण्यासंदर्भात अधिकृत परवाना डिग्री नसताना देखील ते त्या पद्धतीने त्या ठिकाणी वर्कआउट करत होती. तर ते आता सील केलेलं आहे आम्ही BMCच्या माध्यमातून आणि त्या पद्धतीने आम्ही सेक्शन्स देखील वाढवलेले आहेत. किती दिवसापूर्वी ही बेलवर आली आणि जे याबाबत आम्ही पाठपुरावा करतोय की बा हे जी काय बेल आली आहे तर बेलवर आल्यानंतर देखील हे वारंवार करते तर ते इथून पुढे बेल मिळू नये आणि मागच्या गुन्ह्यांमधल्या देखील बेल कॅन्सल व्हावे. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.